थट्टा म्हणावी की शेतकऱ्याच्या कष्टाची अवहेलना हा प्रश्न पडलाय या जगामध्ये. मला सांगा, 1 रुपयामध्ये काय भेटतं शेतकऱ्याचं कष्ट, शेतकऱ्याने गाळलेला घाम, शेतकऱ्याने केलेली मेहनत. हो, 1 रुपयामध्ये कांदा भेटतोय? नाही. -1 रुपया देऊन शेतकऱ्याला कांदा विकावा लागतोय. ही अवस्था आहे आज कृषी प्रधान भारतातील शेतकऱ्याची. हे जे माझ्या समोर तुम्ही बघताय, ही कांद्याची रास 4-4.5 महिने घाम गाळून, पाणी देऊन, खतं देऊन, औषधं देऊन पिकवलेला हा कांदा शेतकऱ्यावरती पेटवायची वेळ का आली? या प्रश्नाचं आहे तुमच्याकडे उत्तर? तुम्ही निवडणुकांमध्ये व्यस्त आहात, प्रत्येक राज्यामध्ये सरकार आणण्यामध्ये व्यस्त आहात, पण तुमच्याच राज्यातला शेतकरी आज कांदा पेटवतोय, उद्या स्वतःला पेटवून घेईल. मग कोणाकडे मतं मागताल? थोडीशी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. तुमच्या या चुकीच्या सरकारी धोरणांमुळे शेतकरी आज उद्ध्वस्त झालाय. अरे 1 रुपया भिकारी पण घेत नाही रे. 1 रुपयामध्ये काय येतं? जी पाण्याची बॉटल, पाणी फ्री मध्ये भेटतं, ती पाण्याची बॉटल आज 20 रुपयाला झाली, 30 रुपयाला झाली. 1 रुपयामध्ये बिस्किट पण भेटत नाही. त्याच शेतकऱ्याच्या कष्टाची, त्याच शेतकऱ्याने गाळलेल्या घामाची, मेहनतीची थट्टा इथल्या सरकारांनी लावलीये, इथल्या राज्यकर्त्यांनी लावलीये. जरा खात्या पिठाला तरी जागा रे. तुम्ही मशनीनं बनवलेलं काही खाणार नाहीत. आम्हा शेतकऱ्यांनी या शेतांमध्ये पिकवलेलंच तुम्हाला खावं लागणार आहे, आणि तेव्हाच तुमचं राजकारण होणार आहे. दलिंदरांनो, सुधरा आणि शेतकऱ्याकडे लक्ष द्या. आज तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष दिलं नाही. हाच रोष ज्यावेळेस शेतकरी हातामध्ये रुमणं घेईल, त्या रुमण्यानं जमीन मशागत करायची सोडून तुमची ढुंगणं लाल करेल, त्यावेळेस तुम्हाला शेतकरी समजणार आहे का? त्यामुळं सुधरा. या शेतकऱ्याच्या कष्टाची जी तुम्ही थट्टा लावलीये त्याकडे बघा. शेतकऱ्याला त्यांचा सन्मान द्या, अन्यथा शेतकरी पेटून उठेल आणि तुमची प्रस्थापित सत्ता कुठे उखडून